नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये मोठ्या घोटाळ्याची शक्यता आहे। अनेक खरेदी केंद्रांकडून नुसती कागदोपत्री खरेदी झाली आहे का असा प्रश्न आहे। प्रत्यक्ष कांदा खरेदी आणि कागदोपत्री खरेदी याच्यामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे। 70% संस्थांच्या खरेदी केंद्रांवरती ही तफावत आढळली आहे। 9 भरारी पथकांनी केंद्रांवरती अचानक जाऊन ही तपासणी केली होती। अवसायनात गेलेल्या संस्थांकडूनही कांदा खरेदी केल्याचं निष्पन्न यातनं निघालंय। नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडची 22 केंद्र आहेत आणि एनसीसीएफची 28 केंद्र आहेत। नाफेडची राज्यामध्ये 25 तर एनसीसीएफची 32 कांदा खरेदी केंद्र आहेत। राज्यामध्ये 2,70,000 पैकी 1.25 लाख टन कांदा खरेदी होते। याविषयी जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी निकुल कुलकर्णी यांनी। नेमका कांदा खरेदीमध्ये कसा घोटाळा आहे, काय आपलं निष्पन्न झालं? नाफेडचे नाशिक जिल्ह्यामध्ये 22 केंद्र आहेत आणि एनसीसीएफचे 28 नाशिक जिल्ह्यामध्ये केंद्र आहेत। आता यातले आमच्याकडे जवळपास 2 आठवड्यापासून रिपोर्ट येत आहेत। जवळपास बहुतांश 10% पासून 30% पर्यंत फरक आहे खरेदी केलेल्या मालमध्ये। जवळपास सर्व काही संस्था वगळता 70-80% संस्थांमध्ये मालाच्या प्रोक्युरमेंटमध्ये हा फरक दिसतोय। तर अद्यापही त्यांची खरेदी संपलेली नाही, म्हणजे खरेदी अजून त्यांची पुढे चालू आहे। तर ते खरेदी संपेपर्यंत यांनी पूर्ण माल, जेवढा माल आहे तोच माल त्यांनी भरून साठवून करून ठेवला पाहिजे। म्हणजे पोर्टलवर एक आकडा दिसतोय आणि प्रत्यक्षामध्ये असे किती 70%? अशा 70% संस्था दिसल्या। पण सर आता यांच्यावर काय कारवाई होणार? आता याचं आम्ही रिपोर्टिंग नाफेडला केलेलं आहे। खरं तर ह्या संस्थांची जी संस्थाच्या खरेदी करतात किंवा हे केंद्र खरेदी करतात ते नाफेडच्या वतीने करतात किंवा एनसीसीएफच्या वतीने खरेदी करतात। याच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई नाफेड किंवा एनसीसीएफने त्यांच्यावरती इमिजिएट केली पाहिजे।